नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, डार्क सर्कल्स. तुम्हाला वाटत असेल की डार्क सर्कल्स म्हणजे फक्त झोप न मिळाल्यामुळे येणारी सामान्य गोष्ट आहे, पण वास्तविकता यापेक्षा खूप वेगळी आहे. हे गडद ठिपके, ज्याला आपण डार्क सर्कल्स म्हणतो, ते अनेकदा तुमच्या शरीरातील आंतरिक असंतुलनाचे इंटरनल इम्बॅलन्सेस संकेत देतात. होय, डार्क सर्कल्स हे केवळ सौंदर्यविषयक समस्या, ब्युटी कन्सर्न नसून ते एक महत्त्वाचे हेल्थ इंडिकेटर आहेत. ते तुमच्या आरोग्याची माहिती देतात. चला, या डार्क सर्कल्सच्या मूळ कारणांचा रूट कॉजेस सखोल अभ्यास करूया. डोळ्यांभोवतीची त्वचा खूप पातळ असते. या पातळ त्वचेखाली ब्लड व्हेसल्स असतात. ही त्वचा इतकी नाजूक असते की तिच्यातील प्रत्येक लहान बदल स्पष्टपणे दिसतो. स्लीप डिप्रिव्हेशन किंवा जास्त स्क्रीन टाईममुळे हे ब्लड व्हेसल्स पसरतात. डायलेट, रक्ताच्या प्रवाहातील ब्लड फ्लो बदल गडद रंगाच्या स्वरूपात दिसू लागतात, ज्याला आपण हायपरपिगमेंटेशन देखील म्हणू शकतो. आता पाहूया, न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे पोषण मूल्यांची कमतरता डार्क सर्कल्सला कशी कारणीभूत ठरते. आयरन डेफिशियन्सी किंवा एनिमिया, रक्ताची कमतरता, हे डार्क सर्कल्सचे एक प्रमुख कारण आहे. शरीरात पुरेसे आयरन नसल्यास रक्ताद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो तेव्हा डोळ्यांखालची त्वचा अधिक निळसर, ब्लूइश किंवा गडद दिसते. हे हायपरपिगमेंटेशन अधिक वाढवते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता देखील कारणीभूत ठरू शकते. व्हिटॅमिन सी कॉलेजन तयार करण्यासाठी आवश्यक आहे, ज्यामुळे त्वचेची लवचिकता, इलास्टिसिटी टिकून राहते. आता आपण पाहूया की आपली जीवनशैली, लाईफस्टाईल आणि पाण्याचे सेवन, वॉटर इंटेक डार्क सर्कल्सवर कसा परिणाम करते. पुरेसे पाणी न पिणे म्हणजेच डिहायड्रेशन हे त्वचेसाठी हानिकारक आहे. डिहायड्रेशनमुळे डोळ्यांखालची त्वचा फिकट, डल आणि निस्तेज दिसते, ज्यामुळे ब्लड व्हेसल्स अधिक स्पष्ट होतात. जास्त स्ट्रेस लेव्हल्समुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते. कॉर्टिसोल त्वचेतील ब्लड फ्लो आणि इन्फ्लमेशन, सूज वाढवू शकते, ज्यामुळे डार्क सर्कल्स गडद होतात. काही घटक आपल्या नियंत्रणात नसतात, जसे की वैद्यकीय कारणे आणि आनुवंशिकता, पण उपाय नक्कीच आहेत. काही लोकांमध्ये जेनेटिक्स, आनुवंशिकतामुळे डार्क सर्कल्स जन्मतःच जास्त दिसतात. तसेच ॲलर्जीमुळे होणारी सततची खाज आणि सूज देखील हायपरपिगमेंटेशन वाढवते. उपाययोजनेत स्लीप क्वालिटी सुधारणे, संतुलित डाएट घेणे आणि योग्य हायड्रेशन राखणे आवश्यक आहे. ही जीवनशैलीत सुधारणा डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करेल. आपण पाहिले की डार्क सर्कल्स तुमच्या शरीराच्या आरोग्याची एक खिडकी आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या डार्क सर्कल्समध्ये अचानक किंवा गंभीर बदल दिसल्यास त्वरित लक्ष द्या आणि तुमच्या जीवनशैलीचा आढावा घ्या. जर तुम्हाला एनिमिया किंवा इतर कमतरतांची शंका असेल तर एक ब्लड टेस्ट करून घ्या आणि योग्य निदान, डायग्नोसिस आणि उपचारांसाठी डर्मॅटॉलॉजिस्ट किंवा डॉक्टरचा सल्ला घ्या. निरोगी राहा.